हाय गाईज, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण कोणता म्हणजे व्ह्यूज साठी किंवा लाईक साठी वगैरे हा व्हिडिओ मी बनवत नाही. आम्हाला खूप मोठा जो प्रश्न काय पडलेला आहे ना, त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बघत आहे. आता जे कोणी नवीन आहे ना, त्यांनी जाऊन एकदा माझा चॅनल बघा, म्हणजे तुम्हाला थोडंफार आयडिया येईल की नेमकं कोण काय काय विषय आहे हा. आणि ज्यांना माहित आहे त्याचं तर काय नाही. हा व्हिडिओ ना मी माझ्या चिमणीसाठी बनवत आहे. आता चिमणी म्हणजे माझी 4 महिन्याची छोटीशी मुलगी आहे. म्हणजे ज्यांना माहित नाही ना त्यांना सांगते की चिमणी माझी छोटीशी लहान मुलगी आहे. 4 महिने झालेले आहेत तिला कंप्लीट. तिच्यासाठी बनवत आहे. कारण का त्यांना एवढी लोक एवढी सगळे कमेंट करतायत ना, सगळ्यांच्या कमेंटचं उत्तर मी देऊ शकत नाही, प्रत्येकाला विचारू शकत नाही की बाबा काय विषय आहे काय नाही. म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकू तर म्हणजे कसं आपल्याला पण थोडीफार आयडिया येईल की नेमका काय विषय चाललाय लोकांच्या दिमागात. त्यामुळे मग मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता चिमणी म्हणजे मी एकदम निरागसपणे तिचं नाव ठेवलेलं आहे, कारण मी भरपूरदा लाईव्ह वर पण बोललेले आहे की मी तिचं नाव चिमणी का ठेवले. कारण ती छोटीशी होती, अशी क्यूटशी चिमणीसारखी वाटली म्हणून मी तिचं नाव चिमणी ठेवले. आणि तेच सगळ्यांनी चिमणी चिमणी बोललं, तिचं नाव चिमणी पडलं. पण तिचं नाव रिअल काय आहे, समर्थ नाव आहे तिचं. स्वामी समर्थांच्या नावावर मी तिचं नाव ठेवलेलं आहे. एवढं छान नाव आहे, पण आम्ही लाडाने घरामध्ये तिला चिमणी बोलतो. पण काही लोकांचं अशा एवढ्या कमेंट येत आहेत की तिला चिमणी बोलू नको, त्याचा अर्थ वेगळा होतोय, तिला चिमणी बोलू नको. आता प्रत्येकाला तर मी नाही विचारूच शकत ना की काय काय विषय आहे नेमका. म्हटलं एक व्हिडिओ बनवता. आता ज्यांना कुणाला माहित आहे या चिमणी शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, तो नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मला ऐकायचं की नेमका त्याचा अर्थ काय होतोय. कारण माझ्या भाषेत तर 2च चिमण्या आहेत, एक म्हणजे पक्षी चिमणी आणि दुसरा म्हणजे ती घराची धुराची चिमणी. मला 2च चिमण्या माहित आहेत. आता एका शब्दाचं तसं म्हणायला गेलं तर किती तर अर्थ होते. मग आता आपण प्रत्येक अर्थ तर नाही घेऊ शकत आहे ना. प्रत्येक गोष्टीचा आपापला अर्थ आहे. आता म्हणजे जे ज्यांना जास्त दिमाग आहे त्यांना तर माहितच आहे की चिमणी शब्दाचा अर्थ नेमका त्यांच्या भाषेत काय होतोय. पण हा ज्यांनी माझ्या भाषेतून त्याचा अर्थ घेतलाय त्यांनी चिमणीला खूप सारं प्रेम देते, एवढं की मी सांगू पण शकत नाही. सगळ्यांच्या कमेंट वाचा. माझ्या व्हिडिओला जास्त तुम्हाला निगेटिव्ह कमेंट वगैरे भेटणार नाही. सगळ्यांच्या एकदम मस्त अशा कमेंट आहेत, ज्या ऐकून खरंच मनाला खूप छान वाटतं की हा, माझ्या मुलीवर पण माझ्यापेक्षा एवढे लोक जास्त प्रेम करतायत, असं छान वाटतं. किती तर ताई मला मेसेज करते, ताई ऍड्रेस सांग, चिमणीला गिफ्ट पाठवायचे, मी कपडे पाठवून देते, मावशी या नात्यानं वगैरे. एवढं म्हणजे चिमणीवर सगळ्यांचं प्रेम आहे. आणि खरंच ते प्रेम ना खरंच खूप छान आहे, खूप छान वाटतं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण हे जे कमेंट करतायत ना चिमणी बोलू नको वगैरे, वाईट वाटतं. कारण का मी कोणत्याही वाईट हेतून तिचं नाव तर नाही ठेवलेलं. आई आहे, किती केलं तर मी शेवटी तिची. पण असं जेव्हा लोक बोलतेत की हा बोलू नको, वेगळा अर्थ होतो, असं वाटतं की आपण काय तर चुकीचं नाव दिलंय का, नेमका काय विषय. अरे आसान बात आहे ना. कोणी आता चिमणी म्हटलं कोणी समजून जाईल बाबा हे काय ना, चिमणी का बोलली असेल तिला. एका दादाची तशी मला एक कमेंट आली होती की ताई, जेव्हा चिमणी 15-16 वर्षाची होईल आणि तुला विचारेल मग मी माझं नाव चिमणी का ठेवलं, तेव्हा तू तिला काय उत्तर देशील. तेव्हा मला एकदम असं भरून आल्यागत झालं. कारण का जेव्हा हा ते एक लग्नाचं टाइम असतं मुलीचं, त्या टायमिंगला जर तिनं तो क्वेश्चन केला, कारण का चिमणी एक दिवस उडून जाते असं काय जर बोलतेच ना, त्या ह्यानं पण मी तिचं नाव ठेवलं नाही. मला म्हणजे वाईट नाही वाटलं, पण असं मन भरून आलं. कारण का तसा क्वेश्चन केला. एक आई आहे ना, किती केलं तर. मुलगी आहे, मुलगी दुसऱ्याचं घरचं धन आहे ते तर माहित आहे. पण चिमणी या चुकीच्या अर्थानं तिचं नाव नाही ठेवलं. ती छोटीशी होती म्हणून चिमणी. आणि खूप जणांना चिमणी हे तिचं नाव आवडतं, सगळी तिला चिमणी चिमणी म्हणूनच बोलतात. युट्यूब फॅमिलीवरही तिला अर्धे लोक एवढं प्रेम करतेत, हे करतेत ना, ते सगळे तिला चिमणी म्हणूनच बोलतात. स्पेशली मला इंस्टाग्रामवरून व्हिडिओ येतो, चिमणी काय करायली, चिमणीला दाखवा वगैरे. मी सांगू शकत नाही एवढं चिमणीवर प्रेम आहे. आणि त्या लोकांचं काहीच म्हणणं नाही की ताई चिमणी बोलू नको वगैरे. पण काही किंचित लोक आहेत की ज्यांना की कोणता चिमणीचा अर्थ असा माहित आहे की ज्यांना ते चुकीचं वाटते, ते मला माहित नाही. आणि मला खरंच चिमणी या शब्दाचे 2च अर्थ माहित आहेत. आता तो जे म्हणजे चुकीचं वाटतंय ना ज्यांना, त्यांनी नक्की सांगा या चिमणी शब्दाचा नेमका अर्थ काय होतोय. आणि जे चिमणी म्हणूनही चिमणीला एक्सेप्ट केलेत त्यांनीही, त्यांना माहित असेल की त्याचा अर्थ काय होतो, तर त्यांनी पण प्लीज सांगा. कारण मला जाणून घ्यायचं आहे की नेमका चिमणी या शब्दाचा अर्थ असा काय होतोय, की म्हणजे सगळे अशी हे करायले. कारण 10तून 1 कमेंट तर अशीच येते की हा ताई तू चिमणी बोलू नको, चिमणीचा अर्थ वेगळा होतोय, नको बोलू, तू चिव बोल, दुसरं काय तर बोल, दुसरं काय तर नाव ठेव. अरे नाव ठेवायला तर किती तर नावं ठेवता येतात, पण आता तिला 4 महिने झाले तोपर्यंत आम्ही तिला चिमणी म्हणून बोलतोय. अचानक असं कसं, म्हणजे हे वेगळं वाटतंय ना. असं म्हणजे मला वाईट वाटतंय की हा बाबा मी एवढं छान तिला प्रेमानं नाव दिलं, सगळ्यांनी एवढं त्या नावाला प्रेम दिलं,
मग अशा काहीतरी कमेंट काय याव्याची, म्हणजे नावावर लहान बाळाच्या, ती पण छोटीशी आहे 4 महिन्याची, त्या बाळाच्या नावावर लोकांनी कमेंट कशा करावं की हा बाबा चुकीचं नाव. हा मी म्हणत नाही त्या चिमणी शब्दाचा काय तर असेल अर्थ, मला हे नाही माहिती असेल, पण तुम्ही पण समजून घ्या ना, मी कोणत्या फिलिंग नुसार तिचं नाव ते चिमणी ठेवलं असेल. एवढं तर म्हणजे सगळ्यांच्या मध्ये ताकद असेलच ना, ती का नाव ठेवलं असेल वगैरे. बस आता सगळ्यांना तर उत्तर नाही मागू शकत आहे मी, म्हणून हा व्हिडिओ बनवला मी स्पेशली, की मला कळलं तर नेमकं काय. ज्यांना कुणाला माहित असेल त्यांना कमेंट करून प्लीज. लाईक नाही केला व्हिडिओ चालेल, सबस्क्राईब नाही केलं चॅनल तरी चालेल, पण मला त्याचं उत्तर सांगा की नेमका चिमणी शब्दाचा अर्थ ते चुकीचा समजते, ते चुकीचा अर्थ सांगा मला. चिमणीचा अर्थ तो माझ्या भाषेत तर मला माहित आहे पक्षी, पण जो चुकीचा अर्थ लोक समजतेत ना, ते नवीन कुठला तर शब्द तो सांगा मला की नेमका काय अर्थ आहे. म्हणजे एक वेळ मी पण विचार करेल की बाबा खरंच काय चुकीचं तर नाव नाही दिलेलं आपण. आता चिव वगैरे म्हणायला काय हरकत नाही, पण मी तिला चिमणी बोलते ना. आता ते वेगळं अचानक कसं म्हणजे हे होईल, ते सवय लागून गेले ना आता मला तिला चिमणी चिमणी बोलायची, सगळ्यांना सवय लागून गेली चिमणी बोलायची. माझा कोणता अर्थ आहे तो सांगा. हा जर मला खरंच वाटलं तो चुकीचा अर्थ आहे तर एक वेळ विचार करेन. तसं तर हा बाबा मी दिलेलं नाव आहे, काय काय चुकीचं नाव देणार नाही ते तर मलाही माहित आहे. पण काय माहिती असा कोणता अर्थ होतो तो मला जाणून घ्यायचा आहे की नेमका अर्थ काय आहे. आणि प्लीज सांगा, ज्याला कुणाला माहित असेल ना याचा अर्थ, प्लीज कमेंट करून सांगा की चिमणी या शब्दाचा अर्थ काय होतोय. बस बाकीचं सगळ्यांचं प्रेम आहे, सगळ्यांचं खूप छान म्हणजे सपोर्ट आहे. एवढ्या लवकर एवढे आपले सबस्क्रायबर्स पण झाले वगैरे, काहीच हरकत नाही. आणि सगळे एवढे छान छान कमेंट करतायत ना, म्हणजे त्या कमेंट वाचूनच व्हिडिओ बनवायची इच्छा वगैरे होते. पण जरा मी उद्या म्हणजे आज माझा फक्त मोठा ब्लॉग येणार आहे, छोटा ब्लॉग तर मी बनवतच नाही. कारण तेच माझ्या दिमागात चाललंय सगळं, की बाबा का असे लोक बोलायले, काय म्हणजे आपण चुकीचं नाव दिलंय का, लहान बाळाला असे का बोलतायत वगैरे. म्हटल्यावर मग फक्त हा व्हिडिओ एक बनवायले. उद्यापासून करेन मी शॉर्ट वगैरे, म्हणजे छोटे व्हिडिओ टाकेन, काही हरकत नाही. पण हे मला सांगा, म्हणजे माझ्या दिमागातला एकदाचा क्वेश्चन माझ्या म्हणजे सॉल्व्ह झाला ना, म्हणजे ते जाईल. कारण मला खरंच खूप वाईट वाटतंय की हा बाबा मी दिलेल्या नावावर लोक असे बोट उचलायलेत वगैरे, नाही बरोबर वाटत. तर प्लीज सांगा. चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.